आणि दुसरं म्हणजे योजना बंद झाली का, म्हणजे ही राज्य सरकारची योजना आहे आणि योजना बंद झाली का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे योजना बंद झाली का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, जो वारंवार ह्याचं उत्तर मागितलं जातं. तर ह्याचं उत्तर आहे नाही. योजना बंद झालेली नाही, योजना सुरूच आहे. शासनाकडून स्पष्टपणे सांगितले आहे की ही योजना सुरूच राहणार आहे, ही योजना सुरूच राहणार आहे ही योजना. म्हणून कुणीही जर तुम्हाला सांगत असेल की योजना बंद झाली तर पूर्णपणे चुकीचं आहे, कारण ही योजना आणखी चालू आहे, बंद झालेली नाही. सर्वात महत्त्वाचा प्रश्न की उशीर का होत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की जर योजना सुरू आहे तर मग पैसे का येत नाहीत. तर मित्रांनो, यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. पहिलं म्हणजे राज्यातील सध्याची परिस्थिती, म्हणजे काही प्रशासकीय प्रक्रिया, निधी वितरणाची अंतिम तयारी, तांत्रिक पडताळणी, या सगळ्या गोष्टीमुळे थोडासा विलंब होत आहे. पण हा विलंब फार मोठा नाही. म्हणजे आता विलंब तर होत आहे, पण हा विलंब जास्त मोठा नाही. आता हप्ते वितरणाची प्रक्रिया समजून घ्या. म्हणजे हप्ते वितरणाची प्रक्रिया समजून घेऊया. तर आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे, आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे हप्ते असेच थेट खात्यामध्ये येत नाहीत. म्हणजे हप्ते तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट येतात का, तर नाही. तर त्यासाठी एक ठरलेली प्रक्रिया असते. पहिलं म्हणजे शासन निर्णय म्हणजे GR येतो. दुसरं म्हणजे तो अधिकृतपणे प्रकाशित केला जातो. दुसरं काय, तर तो GR प्रकाशित केला जातो अधिकृतपणे. आणि तिसरं म्हणजे त्यानंतर लाभार्थ्यांची यादी अंतिम केली जाते. म्हणजे लाभार्थ्यांची यादी अंतिम. आणि चौथं म्हणजे बँक खातं, म्हणजे बँक आणि आधार लिंक तपासणी होते. आणि मगच पैसे खात्यामध्ये येतात. म्हणजे सर्व गोष्टी जर असतील व्यवस्थित तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतात. म्हणजेच GR शिवाय पैसे येणे म्हणजे अशक्य आहे. म्हणजे GR जवळ येत नाही, पैसे येणे अशक्य आहे.